नमस्कार मंडळी, मी प्रज्वल ठाकरे. आपल्या रँक तीर्थ या मराठी मायबोलीतील यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब व लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर चला आजच्या सत्राला सुरू करूया. आजच्या सत्रातील प्रश्न क्रमांक पहिला, व्हिएतनाम समाजवादी गणराज्याचे राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाला शुभेच्छा दिल्या? पर्याय ए गुयेन फू ट्रॉंग, पर्याय बी फाम मिन चिन, पर्याय सी तो लाम आणि पर्याय डी वू वान थुओंग. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी तो लाम. थोडक्यात माहिती, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोलाम यांची व्हिएतनामच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि भारत व्हिएतनाम संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला. प्रश्न क्रमांक दुसरा, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे पर्याय बी 7 एप्रिल. थोडक्यात माहिती, दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निरोगी समाज निर्माण करण्यासाठी आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. प्रश्न क्रमांक तिसरा, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या शहराला आंध्र प्रदेशाची एकमेव राजधानी म्हणून मान्यता देणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली? पर्याय ए विशाखापट्टणम, पर्याय बी विजयवाडा, पर्याय सी अमरावती आणि पर्याय डी कर्नूल. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी अमरावती. थोडक्यात माहिती, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकाला मंजुरी दिली. अमरावती हे आंध्र प्रदेशचे एकमेव राजधानी म्हणून शहर घोषित करण्यात आले आणि राज्यातील 3 राजधानी संकल्पनेला पूर्णविराम लागलेला आहे. प्रश्न क्रमांक चौथा, एप्रिल 2026 मध्ये ATL सारथी म्हणजेच अटल सारथी आणि मेंटॉर इंडिया अकॅडमी या उपक्रमांचे उद्घाटन कुठे करण्यात आले? पर्याय ए पुणे, पर्याय बी बेंगळुरू, पर्याय सी हैदराबाद आणि पर्याय डी अहमदाबाद. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी हैदराबाद. थोडक्यात माहिती, हा उपक्रम नीती आयोग आणि अटल इनोव्हेशन मिशन म्हणजेच एम अंतर्गत सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे आयोजन वर्धमान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे करण्यात आले होते. उद्दिष्ट, शाळा स्तरावर इनोव्हेशन म्हणजेच नवकल्पना वाढवणे, विद्यार्थ्यांना मेंटरशिप सपोर्ट देणे आणि अटल म्हणजेच अटल टिंकरिंग लॅब्स मजबूत करणे हा आहे. प्रश्न क्रमांक 5वा, 7 एप्रिल 2026 रोजी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केला? पर्याय ए राजनाथ सिंग, पर्याय बी अमित शहा, पर्याय डी जितेंद्र सिंग आणि पर्याय डी पियुष गोयल. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी डॉक्टर जितेंद्र सिंग. थोडक्यात माहिती, हा कार्यक्रम मिशन कर्मयोगी अंतर्गत सुरू करण्यात आला आहे. उद्दिष्ट, वैज्ञानिक व अकादमिक क्षेत्रातील व्यक्तींची प्रशासकीय क्षमता वाढवणे, शिक्षणात डिजिटल इनिशिएटिव्ह्ज म्हणजे डिजिटल उपक्रम मजबूत करणे आणि हा उपक्रम भारतात इफेक्टिव्ह गव्हर्नन्स सुधारण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. प्रश्न क्रमांक 6वा, अंतरिक्ष अभ्यास हा भारताचा पहिल्या प्रकारचा कोणत्या क्षेत्राशी संबंधित सराव आहे? पर्याय ए सायबर सुरक्षा, पर्याय बी अंतरिक्ष क्षमता, पर्याय सी नौदल युद्ध आणि पर्याय डी जैव तंत्रज्ञान. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी अंतरिक्ष क्षमता. थोडक्यात माहिती, अंतरिक्ष अभ्यास हा भारताचा पहिल्या प्रकारचा स्पेस एक्झरसाइज आहे. हा सराव इंडियन आर्म फोर्सेस द्वारा आयोजित केला जातो. उद्दिष्ट, अंतरिक्ष क्षमतांचा विकास व उपयोग वाढवणे, राष्ट्रीय धोरणात्मक उद्दिष्टे आणि लष्करी ऑपरेशन्स यांचे एकत्रीकरण. भविष्यातील युद्धात स्पेस डोमेन महत्त्वाचे ठरत असल्यामुळे हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्रश्न क्रमांक 7वा, मिशन मित्र हा उंच उंचीवरील ॲनालॉग स्पेस मिशन कोणत्या संस्थेद्वारे राबवला जात आहे? पर्याय ए DRDO, पर्याय बी नासा, पर्याय सी इस्रो आणि पर्याय डी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजे HAL. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी इस्रो. थोडक्यात माहिती, मिशन मित्रा
हा भारताचा पहिल्या प्रकारचा हाय अल्टिट्यूड अॅनालॉग स्पेस मिशन आहे. हा मिशन लडाख येथे 2 ते 9 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला. प्रश्न क्रमांक 8 बिट्स पिलानी हैदराबाद च्या संशोधकांनी कोणत्या स्वच्छ इंधनाच्या निर्मितीसाठी नवी पद्धत विकसित केली आहे जे एलपीजीचा पर्याय ठरू शकते? पर्याय ए इथेनॉल, पर्याय बी बायोडिझेल, पर्याय सी डायमिथाइल इथर आणि पर्याय डी हायड्रोजन. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी डायमिथाइल इथर. थोडक्यात माहिती, बिट्स पिलानी हैदराबादच्या संशोधकांनी पॉवर प्लांट इमिशन पासून डायमिथाइल इथर तयार करण्याची नवीन पद्धत विकसित केली आहे. डायमिथाइल इथर हे एक स्वच्छ इंधन आहे. हे एलपीजीचा पर्याय म्हणून वापरता येऊ शकते. प्रश्न क्रमांक 9 टेक्समिन फाउंडेशन IIT धनबाद ने कोणत्या क्षेत्रातील डीप टेक स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन सहकार्य जाहीर केले? पर्याय ए आरोग्य क्षेत्र, पर्याय बी कृषी क्षेत्र, पर्याय सी खाण व महत्त्वाचे खनिज क्षेत्र आणि पर्याय डी पर्यटन क्षेत्र. तर याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय सी खाण व महत्त्वाचे खनिज क्षेत्र. थोडक्यात माहिती, टेक्समिन फाउंडेशन हे IIT ISM धनबादशी संबंधित आहे. या उपक्रमाद्वारे इंडस्ट्रीज कोलॅबोरेशन उद्योग सहकार्य वाढवले जात आहेत. फंडिंग सपोर्ट, आर्थिक मदत दिली जात आहे. हा उपक्रम भारताच्या खनिज संसाधन विकास आणि तंत्रज्ञान प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 10 ऑटहर अवॉर्ड्स 2026 मध्ये बेस्ट डेब्यूट ऑथर पुरस्कार कोणाला मिळाला? पर्याय ए अरुंधती रॉय, पर्याय बी सुधा मूर्ती, पर्याय सी सुबी ताबा आणि पर्याय डी चेतन भगत. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी सुबी ताबा. थोडक्यात माहिती, ऑटहर अवॉर्ड्स 2026 चे आयोजन नवी दिल्ली येथे झाले. सुबी ताबा यांना बेस्ट डेब्यूट ऑथर पुरस्कार मिळाला आहे. त्यांना हा पुरस्कार टेल्स फ्रॉम द डॉन लिट माउंटेन्स या पुस्तकासाठी देण्यात आला. हा पुरस्कार भारतीय महिला लेखकांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करण्यासाठी दिला जातो. धन्यवाद. आजच्या सत्रातील सगळे प्रश्न संपले आहे. तर चला पुढच्या सत्राला भेटूया. धन्यवाद.